ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केलेल्या चर्चेनुसार अनेक समस्या मार्गी लागल्या असून सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांना जूनच्या पगारासोबत प्रत्येकी 60,000 रुपये वाहतूक भत्त्याचा फरक मिळाल्यानं आनंदाचं वातावरण आहे। 2 जानेवारी रोजी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त सचिन सांगळे आणि कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप उपस्थित होते। या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रवास भत्त्याची फरकाची रक्कम अदा करण्याबाबत सूचना केल्या होत्या। यावर संबंधित अधिकाऱ्यांनी निधीच्या उपलब्धतेनुसार भत्त्याचा फरक देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल असं सांगितलं होतं। याबाबत केळकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर जून महिन्याच्या पगारासोबत अधिकारी कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कमही देण्यात आली। सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 60,000ची रक्कम मिळाल्यानं पालिका वर्तुळात उत्साहाचं वातावरण झालंय। वाहतूक भत्त्याचा फरक, 7व्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचा फरक, तसंच 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांचा 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचे हप्ते, 5 वर्ष रखडलेली ड वर्ग पदोन्नती, PF DCPSच्या पावत्या देणं, 10, 20, 30 वर्ष सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करणं, वारसा अनुकंपाच्या नियुक्त्या करणं, ANM प्रस्ताविका पदाची पदोन्नती, तसंच वेतन त्रुटी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणं या आणि अशा अनेक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या। केळकर यांनी बैठकीनंतर देखील या प्रश्नांची तड लावण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्यानं या सूचनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं होत असल्यानं कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला।